आपल्याला माहित आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचं बिगुल वाजलेलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची धामधूम सगळीकडे सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक उमेदवार गावागावात जाऊन प्रचार सभा घेत आहे। बहुचर्चित आणि संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या दारफळ पंचायत समिती गणातून या ठिकाणी सौभाग्यवती सोनाली मनोज उर्फ मुन्ना साठे या अपक्ष निवडणूक लढवत आहेत। आज लोंढेवाडी येथे त्यांची प्रचार सभा झालेली आहे। आपल्यासोबत स्वतः उमेदवार आणि त्यांचे पती मनोज साठे हे आहेत। अण्णा, काय सांगाल, कुठलं व्हिजन घेऊन या ठिकाणी ह्या निवडणुकीला सामोरे जात आहात? सहकारमंत्री गणपतराव साठे साहेबांनी या जिल्ह्यामध्ये जी सहकाराचं चळवळ उभा केली, त्यांच्याच राजकीय वर्षातून आम्ही येतोय आणि ह्याच्या अगोदरही या पंचायत समिती गणातून मी इलेक्शन लढवलेलं होतं आणि त्याच्यामध्ये 210 मतांनी माझा निसटता पराभव झालेला होता। गेल्या 9 वर्षापासून या पंचायत समिती गणातल्या 12 गावातला जो काय विषय असेल, ज्या काय अडचणी असलेल्या त्या अडचणी सोडवण्याचा मी सातत्याने प्रयत्न केलेला आहे आणि मला ठाम विश्वास आहे की या 12 गावातली जनता ही 100% आमच्या उमेदवारीला नारळ चिन्हाला मतदान करून भरघोस मताने विजयी करा। एकीकडे भारतीय जनता पार्टी सारखा पक्ष, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस सारखा पक्ष, ज्या पक्षाची पाळमुळं ग्रामीण भागापासून शहरापासून सगळीकडे रुळलेली आहेत, अशा परिस्थितीमध्ये अशा पक्षांसोबत आपण अपक्ष लढत, अपक्ष टक्कर देत आहात। कसा प्रतिसाद आहे लोकांचा, काय सांगाल? नाही, आपण बघतोय या महाराष्ट्रामध्ये राजकीय पक्षांची काय अवस्था आहे। आज आपण ज्या पक्षाला मतदान करतोय, ज्या पक्षाच्या विरोधात मतदान करतोय, ती पक्ष लगेच इलेक्शन झाले की एकामेकाच्या मांडी लावून बसलेले या महाराष्ट्रातल्या संबंध जनतेने बघितलेला आहे। आणि मी अपक्ष आहे म्हणजे हा माझा जनतेचा पक्ष आहे। मी जनतेच्या विश्वासावर उभा राहिलेलो आहे, मी जनतेच्या पक्षाकडून उभा राहिलेलो आहे। राजकीय पक्षाला या पंचायत समिती गणातले तरी मतदार साथ घालणार नाहीत, ही मला पूर्ण खात्री आहे। तर आपण ऐकलं असेल, मनोज साठे सांगत आहेत, मी अपक्ष नाही तर मी जनतेच्या पक्षातून निवडणूक लढवत आहेत। आपल्यासोबत स्वतः उमेदवार आहेत। ताई, काय सांगाल, एकंदर कसा चालले प्रचार यंत्रणा, कसा आहे लोकांचा प्रतिसाद, महिला भगिनीकडून कसा प्रतिसाद आहे, काय सांगाल? जवळजवळ 5-6 दिवस झाले मी प्रचारात फिरते, तर खूप छान प्रतिसाद आहे। अगदी महिला उत्सुक आहेत की आपला उमेदवार, म्हणजे महिलांनी जवळजवळ प्रचाराला गेल्यावर सांगितलेलंच आहे की ताई तुम्ही निवडून आल्यातच जमा आहे म्हणून। आणि खरंच त्यांचा विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही। जर त्यांनी मला संधी दिलीच तर मी महिला सक्षमीकरणासाठी अगदी चांगला प्रयत्न करीन। आणि आपले जे आपण बघतो की प्रत्येक गावामध्ये महिलांचे बचत गट आहेत, परंतु बचत गट ही काही म्हणजे आर्थिक उलाढाल नाही आहे। तर बचत गटामार्फत महिलांना आपण खूप सारे उद्योग व्यवसाय निर्माण करू शकतो आणि त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। महिला सक्षमीकरण असेल किंवा महिलांचा आरोग्याचा प्रश्न असेल किंवा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असेल, ते प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे। धन्यवाद। तर या होत्या दारफळ पंचायत समिती गणातील अपक्ष उमेदवार सोनाली मनोज उर्फ मुन्ना साठे। धन्यवाद।